मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर उद्या सकाळी तुमच्या बँक अकाउंटमध्ये रुपये 10 कोटी आले, तुमचं आयुष्य बदलेल का? बहुतेक जण म्हणतील हो, पण माझं उत्तर आहे कदाचित नाही. कारण जर तुमचा मनी माइंडसेट बदलला नाही, तर 10 कोटी सुद्धा काही वर्षात संपतील. आज आपण पैशांबद्दल नाही, तर पैशांबद्दलच्या तुमच्या विचारांबद्दल बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संदीप गयाळकर. फायनान्शियल फ्रीडम ब्लूप्रिंटच्या डे 2 मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे मनी माइंडसेट. बिलीव्ह मी, फायनान्शियल फ्रीडमची सुरुवात बँक अकाउंटमधून नाही, माइंडसेटमधून होते. जर विचार बदलले तर निर्णय बदलतील, आणि निर्णय बदलले तर रिझल्ट बदलतील. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. दोन मित्रांची. दोघांना 1,00,000चा बोनस मिळाला. पहिल्याने नवीन मोबाईल घेतला, शॉपिंग केली, वॅकेशन केली. 3 महिन्यांनी बोनस संपला. दुसऱ्याने ₹20,000 इमर्जन्सी फंडमध्ये ठेवले. 50,000ची SIP आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. बाकी पैसे स्किल डेव्हलपमेंटमध्ये खर्च केले. 5 वर्षांनी पहिल्याचा बोनस आठवण बनला, दुसऱ्याचा बोनस वेल्थ बनला. डिफरन्स बोनसमध्ये नव्हता, डिफरन्स माइंडसेटमध्ये होता. पुअर माइंडसेट वर्सेस रिच माइंडसेट. चला काही उदाहरणं पाहूया. पुअर माइंडसेट म्हणतं पैसे कमावणं खूप कठीण आहे. रिच माइंडसेट म्हणतं योग्य स्किल्स शिकलो तर इन्कम वाढवता येते. मी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. मी ₹500 पासून सुरुवात करू शकतो. पैसा म्हणजे प्रॉब्लेम. पैसा एक टूल आहे. तो तुम्हाला सिक्युरिटी, फ्रीडम आणि ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकतो. 3 निगेटिव्ह बिलीफ्स. आता स्वतःला विचारा, तुमच्या मनात पैशाबद्दल कोणते बिलीफ्स आहेत? उदाहरणार्थ, मी श्रीमंत होऊ शकत नाही, इन्व्हेस्टमेंट खूप रिस्की आहे, माझा पगार कमी आहे त्यामुळे मी सेव्हिंग शक्य नाही. हे बिलीफ्स तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात. रिप्लेस युअर बिलीफ्स. आजपासून ही तुमची वाक्य बदला. माझ्याकडून होणार नाही, मी शिकू शकतो. माझ्याकडे पैसे नाहीत, मी योग्य प्लॅनिंग करू शकतो. मी नंतर सुरू करेन, मी आजपासून सुरुवात करतो. एका झाडाची सुरुवात बीजापासून होते. एका इमारतीची सुरुवात एका विटेपासून होते. आणि फायनान्शियल फ्रीडमची सुरुवात एका योग्य विचारापासून होते. लहान सेव्हिंग, लहान SIP, लहान डिसिजन्स, यातूनच मोठी वेल्थ तयार होते. मित्रांनो, मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही. मी काही चुका केल्या आहेत. मी फायनान्शियल प्लॅनिंग उशिरा समजून घेतली, पण एक गोष्ट बदलली, ते म्हणजे माइंडसेट. त्या एका बदलाने फायनान्शियल डिसिजन्स बदलले आणि आयुष्याची दिशा बदलली. तर तुमची आजची एक ॲक्शन आहे, आता नोटबुक घ्या आणि पैशांबद्दलचे तुमचे 3 निगेटिव्ह बिलीफ्स लिहा. त्याच्यासमोर त्याचं पॉझिटिव्ह व्हर्जन लिहा. उदाहरणार्थ, मी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, मी आज ₹500 पासून सुरुवात करू शकतो. हा छोटा एक्झरसाइज तुमचं सबकॉन्शियस माइंड बदलायला सुरुवात करेल. रिमेंबर, मनी डझंट क्रिएट रिच पीपल, रिच थिंकिंग क्रिएट्स रिच पीपल. आजपासून पैशांचा पाठलाग करू नका. स्किल्स, डिसिप्लिन आणि राईट माइंडसेटचा पाठलाग करा. पैसा आपोआप तुमच्या दिशेने येईल. कमेंटमध्ये आत्ताच लिहा, माय माइंडसेट इज चेंजिंग, आणि त्याखाली एक निगेटिव्ह बिलीफ लिहा, जो तुम्ही आजपासून कायमचा सोडणार आहात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फायनान्शियल गोल्स, गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग का महत्त्वाचं आहे. मी संदीप घायळकर. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.